राम राम मंडळी. अस्सल कोल्हापुरी मेजवानीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत घरगुती पद्धतीचे इन्स्टंट कांदे पोहे, सर्वात सोपे. चला मग गॅस चालू केला, त्याच्यावरती कढई ठेवलेली, गॅस पेटवला. कढईत आपले का नाही पहिले बघायचे आपलं जे काय भांडे ठेवले त्यात तेल ओतायचं आपल्या पोह्यांच्या अंदाजाने. मी ते 2 पळ्या टाकलेले आहेत. त्याच्यात आपले शेंगदाणे मस्तपैकी तळून घ्यायचे. मी भाजून नाही घेत कारण की भाजलेल्याचे टलपारा असं निघून जातं, त्यामुळं तेलात फ्राय करून घ्यायचे, त्यांना तळून घ्यायचे एकदम. मग खुसखुशीत लागतात, खायला दाताखाली छान लागतात. नंतर काढून घ्यायचे. ते उठलायत बघा, लाल झालं बघा आपले शेंगदाणे पूर्ण काढून. नंतर त्याच तेलामध्ये मोहरी चांगली तडतडून द्यायची. नंतर जिरे टाकायचे. मोहरी तडतडली की जिरे टाकून झाले की पहिला कांदा टाकायचा. मिरची कढीपत्ता पहिल्यांदा तेलात टाकायचा नाही, कारण कांदा झाला टाकून की नंतर टाकायचा. कढीपत्ता किंवा मिरची तेल जास्त तापलेलं असतं, त्यामुळे ते करपून जातं, ते व्यवस्थित दिसत नाही आणि खायला पण चांगलं लागत नाही. त्यामुळे कांदा टाकला की नंतर त्याच्यात चांगला कांदा हलवून घ्यायचा आणि त्याच्यानंतर मग कढीपत्ता मी घेतलेत बघा 7-8 पानं आहेत ती, त्यातली 7-8च टाकणार आहे मी. आणि नंतर त्यात मिरची टाकायची, म्हणजे ते हिरवंगार तसंच दिसतं, जास्त असं करपत वगैरे काय नाही. आणि कांदा पण जास्त करपून नाही द्यायचा, मध्यमच भाजून घ्यायचा, कारण की कांदे पोहे आहेत म्हणून तो तसा जरा कच्चा दिसला पाहिजे. आणि कांद्याला कंजूसपणा अजिबात नाही करायचा, भरपूर कांदा घ्यायचा. पोह्यामध्ये कांदे पोहे आपण बोलतोय म्हणल्यावर कांदा भरपूरच पाहिजे. नंतर असं हलवून घ्यायचं बघा व्यवस्थित एकदम. असं हे भाजून झालं की ह्याच्यात हळद टाकायची आपल्या पोह्याच्या अंदाजाने. किती पोहे, मी 3-4 माणसांचं करतोय त्यामुळे मी माझ्या पोह्याच्या अंदाजाने हळद टाकलेली आहे. हळद टाकून झाली की त्याच्यातच मीठ टाकायचं त्याच अंदाजाने आणि मस्तपैकी हलवून घ्यायचं. अगोदर तेलात हळद कधीच नाही टाकायची, हे सगळं भाजून झालं की शेवटीला टाकायची, नाहीतर ते करपून जातं. नंतर गॅस एकदम स्लो करायचा आणि असं तेलात टाकलं की रंग पण खूप, कांद्यावर टाकलं की रंग खूप छान येतो. तेलात टाकलं ते करपून येतं. नंतर पातेल्यात असलेले कांदे पोह्याचे गुटे आपण पूर्ण फोडून घेऊ आणि ते नंतर आपल्या कांद्यात फोडणीत टाका. व्यवस्थित सगळं करून घ्यायचं आणि पोह्याचं जजमेंट पूर्ण व्यवस्थित जुळलं पाहिजे, नाहीतर मग ते पोह्याच्या ऐवजी वासाचा भातच होऊन जाईल. नंतर असं व्यवस्थित हलवून घ्यायचं. मग जसं की माणसं कशी आपल्या भावकीतली वगैरे काड्या घालतात इकडून तिकडून माणसांना भांडण्यासाठी, तसं इकडून तिकडून त्याला हलवून घ्यायचं. नंतर त्याच्यावर झाकण ठेवायचं. 5-7 मिनटं एकदम मंद आचेवर वाफ काढून घ्यायची, म्हणजे कलर पण छान येतो आणि वास तर अफलातून येतो त्याचा वास. नंतर आपण शेंगदाणे तळून घेतलेले ते वरून टाकून द्यायचे, पूर्ण टाकायचे, जास्त टाकायचे, दाताखाली आल्यावर छान वाटतं. नंतर कोथिंबीर टाकून घ्यायची मस्तपैकी एकदम व्यवस्थित टाकून एकदम पूर्ण हलवून घ्यायचं मस्तपैकी. त्याची वाफ नंतर तर खूपच छान आहे. असं सगळं हलवून एकदम व्यवस्थित घ्यायचं, इकडून तिकडून व्यवस्थित करून घ्या, सगळीकडे लागू दे कोथिंबीर वगैरे. बघा आता कसं एकदम पिवळं झालं दिसतंय. नंतर त्याच्यावर परत झाकण ठेवायचं 5 मिनटासाठी, 5-6 मिनटासाठी पहिल्यासारखं. नंतर झालं आपलं वाफ देऊन, गॅस बंद करायचा. नंतर झाकण काढला, वा काय वास येतो कोथिंबीर टाकल्याच्या नंतर, त्याच्यापेक्षा पण जास्त पहिल्यापेक्षा. माझ्या तर तोंडाला पाणी सुटायला लागलेलं आहे आता. खूप छान झालेले आहेत, खूप छान. बघा कसे दिसत आहेत. मी बघा काढून घेतो प्लेटमध्ये. बिल्लीच्या अगोदरच मी खाणार आहे ते पोहे. मला भूक पण लागलेली, मला खूप तोंडाला पाणी सुटले. हे बघा आपला आला लिंबूमुळे तर कांदे पोहे 1 नंबर लागतात. मला तर खूप आवडतो लिंबू. गार्निशसाठी थोडी कोथिंबीर टाकली. बघायलाच किती छान दिसते, खायला तर किती छान लागेल. असं टाकायचं. हे बघा काय भारी दिसते, एकदम सुपर. कोल्हापुरी मेजवानी बोलतात त्याला. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये असलीच नवनवीन रेसिपी घेऊन. धन्यवाद.